गीताने 22 नोव्हेंबरपासून रामायण वाचण्यास घेतले. ते वाचून पूर्ण झाल्यानंतर 7 डिसेंबरला महाभारत वाचण्यास घेतले. तर रामायण वाचण्यास गीताला किती दिवस लागले? आता नोव्हेंबरपासून घेतलेले आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण नोव्हेंबरचे दिवस मोजूया. नोव्हेंबर महिन्याचे दिवस किती असतात? नोव्हेंबर चे दिवस किती आहेत? नोव्हेंबरचे दिवस एकूण दिवस आहेत 30 दिवस, बरोबर. म्हणून आपण ह्या 30 मधून 22 तारखेपासून वाचले. 22 तारखेपासून तिने वाचलेला आहे. या 22 तारखेपासून वाचले म्हणजे हे 1 तारखेपासूनचे 21 दिवस आपण वजा करणार. 30 वजा 21 म्हणून इथे उरले 9 दिवस. नोव्हेंबर मधले 9 दिवस तिने रामायण वाचले. आणि डिसेंबर मध्ये पूर्ण 7 डिसेंबरला तिने महाभारत वाचायला सुरुवात केलेली आहे. नीट बघा, ह्या 7 डिसेंबरला तिने महाभारत वाचलेलं आहे. म्हणजे रामायण 6 तारखेपर्यंत वाचले. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून आपण ह्या 9 दिवसांमध्ये इथे 9 दिवसांमध्ये हे 6 दिवस मिळवायचे. 9 आणि 6 येतात 15 दिवस. हे 15 दिवस काय झालं? रामायण वाचण्यासाठी लागलेले दिवस. रामायण किंवा आपण लिहूया एकूण दिवस. हे एकूण दिवस हे आले 15. रामायण वाचण्यासाठी तिला एकूण दिवस लागले 15. आता हेच आपण ह्या दिनदर्शिकेच्या मदतीने मोजूयात. बघा, 22 नोव्हेंबर पासून ते 6 डिसेंबर पर्यंत. 22 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपलं सुद्धा उत्तर आलं की नाही? एकूण दिवस 15. गीताला रामायण वाचण्यासाठी 15 दिवस लागले. हे आपलं एकूण उत्तर.